धंदा टाकून तिथं बसा तुम्ही. चला मग एक वेळेस स्माईल होऊन जाऊ द्या चेहऱ्यावरची. ओके. खुलून असावं. चला तर भेटूया. विशेष नाही. आता दुपारचे वाजले 3. काय चाललंय मामा? काय ना ओळखलो का? चेहरा काय दे नेमकं आता मागे दे. त्यावेळेस मी कामावर नव्हतो, बिना कामाचा आलो होतो. नाव काय आपलं? नाव आपलं प्रमोद साधू. हो इथं कवापासून टाकला हो धंदा? 15-20 दिवस. 15-20 दिवस. आणि कसं काय दिमागात आलं? आपल्या दिमागात धंदा करायचं होतं. लई निवांत बसलो होतो. सध्याला गिरायक. आता किती वाजलेत? 4-5 नंतर गिरायक. 3 वाजलेत बघा आत्ता. कसं आहे? किती वाजता लावता? 2 वाजता. खाल्ले आणि बोला की थोडंसं. बोला ऊन लागेल. महाराष्ट्रीयन माणूस हो तुम्ही. कुठं राहता हो? इथंच पाठीमागे राहतो. कसं चाललंय धंदा? सध्याला तर बरं आहे म्हणायचं. मराठी माणसाचा धंदा करायला पाहिजे का नाही? करावंच लागतंय. हां करावंच लागतंय. युवा मुलं जे आजकाल इंडायले ते शिक्षण मोप केलेत, परत जॉईनिंग मिळणार, जॉब मिळणार, त्यांना काय म्हणतात? जॉबपेक्षा मग हेच केलेले धंदेच टाकलेले बरे ना. बरेच कोणता का धंदा राहा. जेवढं भेटेल तेवढं आपल्याला भेटणार. कोणी म्हणणार नाही किंवा इकडे जा तिकडे जा म्हणून कोणी म्हणणार नाही ना. आणि अशी पण गोष्ट आहे की मुलं लयला असतात आपल्या महाराष्ट्रातले धंदा करायला. ह्याच्यामुळं तर महाग आहेत ना. मग त्याच्याबद्दल काय होऊन जाऊ दे, काय बोलताल तुम्ही की मुलं लाचायले ते यार येणार रस्त्यावर बसल्यावर कसं लोक काय म्हणतात? 4 दिवस लाज वाटते. कसं नाही, एक बार खिशामध्ये पैसे यायले दिसले का माणसाला मग लाज बीज काहीच वाटत नाही. मग लोक उगच म्हणजे घरामध्ये बसून मुलं ते खयाली फुलं बनवतात का? टाइमपास करण्याऐवजी आता मोबाईल जास्त मोबाईल मध्ये बघत बसतात लोक. आता UP बिहारून येतात पानपुरी त्यात काय ना काय धंदे करतात. मग आपण इथले असून मग आपल्याला धंदे करायला गावात. आत्ताच तुमच्यापाशी येण्याच्या आधी इथं एक UP बिहारचे बसले होते, त्यांच्यापासून आला धंदा करायलात. अहो ते सुद्धा माणसं म्हणतात धंदा करा ना. आम्ही तुरीच म्हणलो तुम्हाला की तुम्ही करू नका. बरोबर आहे ना. आम्ही आमचं UP बिहार सोडून येऊ लागला. येऊन कमवल्यात म्हणजे विचार करा. इथं काय ना काही क्वालिटी किंवा हे असं माणसं आहेत आपल्याकडे घेणार एवढे मोठे. त्याच्यामुळे धंदा होतंय. 4 दिवस फक्त एवढंच की परेशानी होईल. एक बार धंदा बसला का पण लोक तुम्हाला नाही तिथून हुडकत येतात. नाही बाकी सर्व लोक कुठे आहे, कुठून लोक चलपरी आपल्याला झालं. पुन्हा अजून ते 77 ती कुठं आहे तिथून लोक करायला चालल्यात. मग तशी तुम्ही काय ना काही तुम्ही दादा बघा इथं गाडा टाकून गाडा पण विकत घेतला का होता का तुम्ही का होता तुमच्या घरात? आपल्याकडे दुसरी गाडी आहे. मित्राला गाडा दिला धंदा. त्याला मित्राला सांगितलं मला धंदा करायचा. एक गाडा आहे म्हणले घेऊन जा म्हणले. कितीला असले गाडा? हे कमीत कमी 40,000. 40,000. असं आता कोणाला कमी मध्ये करायचे हो, कुणा तर कमी मध्ये टाकायचं असेल बिझनेस, त्याचं बजेट नॉर्मल बजेट मध्ये चालू करू शकतो. तसं वाटलं तर मग भाड्यानं 50 रुपये 100 रुपये जे काय भाडं कोणाला करायचं असेल त्यांना. म्हणजे रस्ते खूप आहेत मार्केटमध्ये. रस्ते भरपूर आहेत पण त्या रस्त्यावर चालायला यायला पाहिजे. मग इतर गेलं मला दम लागला मी बसतो खाली तर तसं जमत नाही. उतरलं पुन्हा लास्ट पर्यंत उतरावं लागतं. म्हणजे एक वेळेस तर आपण धंद्यामध्ये उतरलं ना ते करायचं. जीव लावून केलो तर सक्सेस आहे. काय म्हणतात? सक्सेस आहे का? सक्सेस आहे. तिकडे बघून बोला. आहे सक्सेस आहे. उतरल्यावर फक्त लास्ट शरम सोडून यायचं. फक्त 4 दिवस लास्ट शरम वाटते. जेव्हा किस्सा आपला गरम झाला का तेव्हा तुम्हाला असं वाटत नव्हतं का की आता मी रस्त्यावर इथं लावल्यावर लोक काय म्हणतील? पहिलं नवीन वाटत होतं. मग पुन्हा तसं किस्सा माझा गरम राहिला. 4 पैसे खिशामध्ये पडाले. मग घरी 4 पैसे चालले मग मला तेव्हा समाधान वाटलं. घरातले सुखी झाले, हॅपी झाले. लोकांपेक्षा कामाला जाण्या आपल्या दिवसाला कमीत कमी 500-700 रुपये जर भेटले तर कुठेही काम करण्याचं म्हटलं मग आपलं स्वतः धंदा आरामात महिना 20,000 रुपये. मग पॉस नाही काय नाही. महिना 15,000 रुपये. आपण 5,000 खर्च केले तर 10,000 रुपये घरी जातात ना. ते पण सुखी ताण नाही काय नाही. किती वाजता येता इथं तुम्ही? 2 वाजता येता इथं. म्हणजे गाड्या टाकल्यात आणता का? म्हणजे थोडं नवीन असल्यामुळे 9 वाजता येतो. एक बार गिरायकाचा टाइम 4च्या नंतर येतं. 4-5च्या नंतर ते 9 वाजेपर्यंत गिरायक चालू राहतं. 3-4 घंट्यासाठी कशाला लाजायचं हे करायचं. लास्ट सोडायला पाहिजे. तुमचं लग्न बिग्न झालंय? चालेल का? लेकरं ते
काय किती एक पोरगी आणि एक पोरगं. बघा भावांनो, म्हणजे एक फॅमिली त्याच्यावर चाललेच ना. चला अखेर तुम्ही त्यावेळेस लाचलो असतो की कुठं आणून ते टाकू यार, लोक काय म्हणतील. तर आज तुम्ही हा दिवस बघितलो असतो. लोकांकडे बघितलं तर मग काय माणूस सक्सेस होत नाही ना कुठं जा. माणूस ड्युटी केल्याशिवाय पर्याय नाही माणसाला. तुम्ही ज्या दिवशी तो निर्णय घेतला या धंद्याचा, तुम्ही उतरलो, ही धंदा चालू केलो, या धंद्यामुळे मी भेटलो तुम्हाला. भेटलो आता किती पण लोक तुम्हाला त्या धंद्यामुळे बघणार. बरोबर आहे की तुम्ही काय करताय, उद्योजक बघणार बिझनेस आहे. बारका असो मोठा असो, कसला असं नाही की आपल्याला एक शॉप टाकलं आणि शॉपच्या समोरचा त्याला बिझनेस मिळत नाही. प्रत्येक बिझनेस असा. शॉपच्या नादात जाण्यापेक्षा असं पण तेच तर, एवढी मोठी तुम्ही शॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, पुन्हा नाही चाललं. पुन्हा बरं आता बघा, ते तुम्ही ते टाकले, तुम्ही कुठे पण नेताल तिथे धंदा, इथे नाही चालला थोडंसं पुरी नेलो घेऊन जाते मग. इथं नाही दुसरीकडे कुठं ना कुठं तर होईल ना. म्हणजे शॉप टाकलं का ती एका जागी बसायला लागतं. आणि शॉप्स तुम्ही मेन पॉइंटला टाकलं तरी धंदा ऐकला ना. आपल्या लातूर जिल्ह्यामधल्या, महाराष्ट्रामधल्या म्हणजे लोक आहेत ना, त्यांना तर तुम्ही क्वालिटी दिलो ना, कुठून पण येतात हो. फक्त क्वालिटी मेंटेन पाहिजे बघा, पूर्ण क्वालिटी. तर तुम्ही दिलो शिवाज चौक का, सरळ जावा, राईट मारा शिवाज चौक. नाही हा, याच रस्त्यानं सरळ जावा आणि पुढचा चौक लागता का, सरळ राईट, कुठेच व्हायचं नाही. समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक. का नाही रस्ता विचारला आपल्याला, फटकलो आपण आपल्या की दादा सांगायला तर दादाचा असा मस्तपैकी सेटअप आहे बघा. म्हणजे किती क्लीननेसमध्ये सेटअप आहे. मस्त समोर आरसा पण आहे. तुमचा भाऊ दिसायला का, दिसायला मस्तपैकी. त्याच्यावर काय करता तुम्ही, रगडा गरम करून देण्यासाठी. बनवा एक पानपुरी, होऊन जाऊ दे. मी खाल्ली होती त्यांची पानपुरी त्या दिवशी संध्याकाळी, पण त्यावेळेस माझा कॅमेरा नव्हता, त्याच्यामुळे मला आज जाताना म्हणलं चला इथं असेल काय तर आपण बघू, फिटून जाऊ दादाला. आणि पूर्ण पाणी तुम्हीच बनवता. बघा भावांनो, विषय सार दिसायला, क्वालिटीच क्वालिटी. बागकेसरीची क्वालिटी खाल्लो मी, चलपरीची क्वालिटी चेक केलो आहे, आज तुमच्या पानपुरीची क्वालिटी चेक करू. किती वाजता लावलो इथं, 2 वाजता. आता हळूहळू चालू होईल धंदा तुम्ही. काय म्हणताल तुम्ही की म्हणजे माणसानं लासून उतरायला पाहिजे, उतरावं लागतं. आपलं घर चालवायचं असेल ते, कारण दुसरा माणूस कोण तुमचं घर चालवणार नाही. तुम्ही लाचलं येतच नाही ना. मग तुम्ही इंजिनिअरिंग केलंय, कॉलेज केलं, बरं जॉबच नाही ना. ग्रॅज्युएशन केलं, काय पाहिजे या ग्रॅज्युएशनचा. त्याच्यापेक्षा तेवढे पैसे इकडे ह्याच्यामध्ये जर घातले हां, तर आपले 2 पैसे त्याचे लावून येतील ना. हां, आरामात. बॉस नाही, काय नाही. काय म्हणताल तुम्ही, मुलांना यायला पाहिजे घराच्या बाहेर, यावं लागतं. पर्यायच नाही. येणारा का तर लय म्हणजे लय अवघड आहे. लय अवघड. आपल्या तर माणसाने यायला पाहिजे का नाही, महाराष्ट्रीयन म्हटलं यायला पाहिजे. आता तुम्ही सुद्धा बघितलं तर लय UP बिहारवाले आपल्या इथं येऊन धंदा करायलेत, त्यांनी कमवायलेत ना, त्यांचं चलायले म्हणून तरच ना. चलत नसतं तर त्याने कशाला गाव सोडून आले असते. आपण तर इथले रहिवासी आहोत. इथलेच आहे आपण, महाराष्ट्रातले काल असतो आपण. मी तर तेच म्हणालो की आपल्या माणसानं ना, मराठी माणसानं धंदाच करायला पाहिजे. तुम्ही शिका, शिक्षणाबरोबर तुम्हाला धंदा पण एक पाहिजे, त्याच्यानं तुमचं कर चालतं. तर बघा भावनो, करकरीत पानपुरी बघा, विशेष दिसायला क्वालिटीचं तर बघितलं का, पूर्ण एकदम. आणि ओरिजिनल हा, महाराष्ट्रीयन म्हणून ना त्याला महाराष्ट्रीयन पानपुरी आहे का, UP बिहारची म्हणून नाही. महाराष्ट्राची, लातूरची म्हणा. लातूरची पानपुरी बघा बघा. बघू भावनो, क्वालिटी चुम्मा क्वालिटी आहे. फक्त माणसाने ना करायच्या बाहेर निघून धंदा केल्यामुळं. काय म्हणता, बरोबर आहे, धंदा करा फक्त बाहेर निघून. तर मी पानपुरी एन्जॉय करतो, ठीक आहे. कॅमेरा ऑन असलं ना तर मला नुसतं कॅमेरा खरंच बघत राहावं लागेल. तर मित्रांनो, पानपुरी खाल्लो आहे आपण, क्वालिटी चेक केलं आहे. कसं वाटलं मामा, आलो तुम्हाला भेटलो, मन समाधान वाटतं. खुश आहो तुम्ही. मी आलो, भेटलो तुम्हाला, बोललो. बोलून कसं वाटलं, छान वाटलं, मनाला समाधान. आपलं माणूस, आपलं माणूस नाही, आपलं माणूस महाराष्ट्रामधलं माणूस.
दुसरं माणूस हे नसते काय नसतं नसतं. नसतं हां. तर असंच राहील की तुम्ही असंच पुढे जावा, सक्सेस व्हा. आता पण तुम्ही सक्सेस असावं. हो, फक्त काय म्हणतात मुलांना यायला पाहिजे. मुलांना यायला पाहिजे बस. किंवा कुठं इथं नाही बाबा दुसरीकडे काय हेच नाही काय पण करा, बरं धंदा करा. पाहिजे. तुला असं घरी बसून सुपाऱ्या सिगरेट टप्प्यावर जाऊन काय मतलब काय मतलब? त्यापेक्षा आपण धंदा टाकून तिथं बसा तुम्ही. चला मग एक वेळेस स्माईल होऊन जाऊ द्या चेहऱ्यावरची. ओके ओके खुलून असावं. हां. चला तर भेटूया.